हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळालेच असेल की हा व्हिडिओ कुठे शूट केलेला आहे आणि टायटलवरून सुद्धा तुम्हाला कळालेलंच असेल की हा पालखीचा व्हिडिओ आहे। तर म्हटलं चला ज्यांनी पालखीचं दर्शन घेतलेलं नाही किंवा ज्यांना शक्य झालेलं नाही तर त्यांच्यासाठी आपण एखादा व्हिडिओ शूट करूयात। तर चला तर मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर काल आम्ही पालखीला गेलेलो होतो दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे। आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेलेलो होतो तर दोन पालखी येणार होत्या एकाच दिवशी। एका पालखीचा टायमिंग हा 8 ते 8:30 पर्यंतचा असतो आणि नंतरची जी पालखी असते तर तिचा टायमिंग 11, 11:30, 12 पर्यंत ती पालखी येते। तर सकाळची पालखी लवकर येते म्हणून आम्ही सगळेजण आवरून निघालेलो होतो। 8 वाजताच आम्ही इथे जाऊन थांबलेलो होतो आणि इथे तुम्ही बघू शकता की किती गर्दी झालेली आहे पालखीचं दर्शन घेण्यासाठी। किती सारे लोक इथे येऊन थांबलेली आहेत आणि हा जो पलीकडचा रस्ता तुम्हाला दिसत आहे तर त्या रस्त्याने पालखी येते। आम्ही इथे अलीकडे झाडाखाली थांबलेलो होतो कारण की पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि सोबत लहान मुलं असलं की बघा आपण अशा गर्दीच्या ठिकाणी जास्त जात नाही। मी तरी जात नाही, म्हणजे की जर गर्दी असेल तर त्या ठिकाणी मी जीविकाला बरोबर नेत नाही कारण की काय होतं गर्दीमध्ये खूप धक्काबुक्की होते। तर त्यामुळे लहान मुलांना त्रास होऊ नये म्हणून मी इथे साईडला थांबलेले होते। तर आता इथे जो माऊलींचा घोडा असतो तर तो येणार होता। तर त्याच्या आधी इथे बघा तुम्ही मुक्ताईंची पालखी येऊन चाललेली होती। तर सर्वांनी दर्शन घेतलं आणि पालखी खूप सुंदर सजवलेली होती। तर या पालखी मागोमागच माऊलींचा जो घोडा आहे तर तो येणार होता आणि सर्वजण त्याचीच आतुरतेने वाट पाहत होते। तर इथे तुम्ही बघू शकता जो घोडा होता माऊलींचा तो आलेला होता। तर सर्वजण त्याचं दर्शन घेत होते। जी गादी होती तर त्याच्या सुद्धा सर्वजण पाया पडत होते। त्या घोड्याच्या मागे जी गादी होती तर त्याचं सुद्धा सर्वजण दर्शन घेत होते। त्यानंतर अजून एक दर्शनाला घोडा होता तर तो सुद्धा आलेला होता, तर त्याचे सुद्धा सर्वांनी दर्शन घेतलं। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पालखी ही आलेली होती आणि सर्वांनी पालखीचं दर्शन घेतलं। तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी पालखी सजवलेली आहे। तर ज्यांचं कुणाचं दर्शन झालेलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ थ्रूच दर्शन करू शकता। खूप सुंदर अशी पालखी सजवलेली होती। सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होते, फोटोज क्लिक करत होते आणि फक्त माऊली माऊली याच नामाचा गजर चालू होता आणि खूप छान वाटत होतं। मन अगदी प्रसन्न झालेलं होतं पालखीला पाहून आणि वर्षभर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो जेव्हा ती आपल्या समोर दिसते तर त्यावेळेस बघा खूप आनंद होतो। आणि त्यानंतर मग आम्ही नाश्त्यासाठी गेलो कारण की जी दुसरी पालखी होती संत तुकाराम महाराजांची तर ती थोडीशी लेट येणार होती। तर आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पालखीचं आगमन झालेलं होतं पण प्रचंड गर्दी होती। तर त्याच्यामुळे आम्ही काही पलीकडे गेलेलो नव्हतो रस्त्याच्या, आम्ही इथे अलीकडे साईडला थांबलेलो होतो कारण की कसं लहान मुले असले की जास्त गर्दी जाऊ नये आणि अशा गोंधळामध्ये तर खूप चेंगराचेंगरी होते। तर त्याच्यामुळे आम्ही इथे साईडला झाडाखाली थांबलेलो होतो आणि लांबूनच आम्ही पालखीचं दर्शन घेतलं। तर तुम्ही बघू शकता पालखीला किती छान सजवलेलं होतं आणि फुग्यांचं सुद्धा डेकोरेशन होतं, फुलांचं डेकोरेशन। ही पालखी खूप छान दिसत होती आणि सर्वजण दर्शन घेत होते आणि खूप सुंदर अशी पालखी ही सजवलेली होती, बघून खूप छान वाटत होतं। त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं पालखीचं। त्यानंतर आता पालखी आहे म्हटल्यावरती मुलांना तर खेळणी ही घ्यावीच लागतात। तर मग जीविकासाठी थोडीशी खेळणी होती ती खरेदी केली आणि तुम्ही इथे बघू शकता पालखी आली की पावसाचं सुद्धा आगमन झालेलं होतं आणि पावसाला सुद्धा सुरुवात झालेली होती। तर त्याच्यामुळे मग आम्ही साईडलाच थोड्या वेळ थांबलो। त्यानंतर मग आम्ही घरी आल्यानंतर मी खूप दमल्यागत झालेलं होतं मला, कारण की सकाळी लवकर उठून आम्ही गेलेलो होतो त्याच्यामुळे घरातली कामे सुद्धा पेंडिंग होती। तर त्या दिवशी मग मी काही शूट वगैरे केलेलं नव्हतं। मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी जीविका स्कूलला गेली तर त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। तर ती स्कूलला गेल्यानंतर मग मी पुन्हा माझ्या कामाला लागले। ती गेल्यानंतर मग झाडून वगैरे घेतलं आणि एक बेडरूम आहे आजचा जो मला क्लीन करून घ्यायचा होता। बरेच दिवस चाललेलं होतं पण वेळ काही भेटतच नव्हता। त्या रूममध्ये एवढं असं फारसं काही क्लिनिंगसाठी नाही आहे, म्हणजे फक्त धान्याची पोतीच तिथे ठेवली जातात। तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला बरेच दिवस झालं क्लिनिंग केलेलं नाही म्हणून मग म्हटलं आज जेवढी काही कामे
आहेत तर ती पटकन करून घ्यावी, जेणेकरून काय होतं ना, एकदा कामे राहून गेली की ती राहूनच जातात. आणि गृहिणींना तर मी म्हणते भरपूर अशी कामे असतात दिवसभर घरामध्ये, आपलं काही ना काहीतरी चालूच असतं, हे साफसफाई कर, ते कर. आणि कितीही साफसफाई करा, कितीही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा, पण थोडे दिवस झाले की म्हणजे वस्तू जशा जागेवर पहिल्या होत्या तशा त्या पुन्हा येतात. आणि लहान मुलं घरात असो किंवा मोठी मुलं असो, घराची अवस्था ही पुन्हा पहिल्यासारखीच होते. कितीही धूळ क्लीन करण्याचा प्रयत्न करा किंवा घर कितीही नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करा, थोड्या दिवसानंतर परत आपल्याला क्लिनिंग ही करावीच लागते. कारण की थोडे दिवस झाले की पुन्हा धूळ वगैरे घरामध्ये येत राहते. तर आधी झाडून वगैरे घेतलं बेडरूम आणि हॉल आणि किचन झाडून घेतला, कारण की बेडरूम मी नंतरनं क्लीन करणार होते. तर तोपर्यंत म्हटलं चला जी काही किचनमधली भांडी वगैरे आहेत तर ती आधी क्लीन करून घ्यावीत, कारण की एकदा किचन वगैरे व्यवस्थित क्लीन करून ठेवला ना मग बाकीची कामे करायला बरं पडतं. तर स्वयंपाक माझा झालेला होता. तर आज शेतामध्ये लेडीज कामाला येणार होत्या थोड्याफार, तर त्याच्यासाठी मी एक्स्ट्राची भाजी करून ठेवलेली होती. मग त्यानंतरनं मग भांडी वगैरे घासून घेतली, कपडे वगैरे धुवून घेतली आणि त्यानंतरनंच मग मी बेडरूम क्लीन वगैरे करण्यासाठी जाणार होते. तर आधी किचन क्लीन करून ठेवला, जेणेकरून मग मला वेळ भेटेल भरपूर क्लिनिंग वगैरे करण्यासाठी. आणि जर क्लिनिंग वगैरे करायची म्हटलं ना तर भरपूर असा टाईम लागतो. आणि इथे काय झालं होतं, माझं जे स्टँड आहे मोबाईलचं, तर ते काय झालं होतं, त्याचा एक स्क्रू आहे ना तो निघालेला होता. तर त्याच्यामुळे मग मला मोबाईल व्यवस्थित ठेवता येत नव्हता. तर त्याच्यामुळे मी इथे मिठाईच्या बॉक्सवरतीच मोबाईल ठेवलेला होता. तर तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसणार नाही, तरी पण मी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता, पण स्टँड नव्हतं. त्याच्यामुळे मग मी असं जुगाड करून टाकला आणि नंतरनं मी ते व्यवस्थितसुद्धा केलेला होता. पण जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत मी असंच काम चालू ठेवलं माझं. आणि त्यानंतर ना इथे किचनच्या खिडक्या ज्या आहेत तर त्या थोड्याशा तेलाचे असे डाग काय म्हणतो ना आपण, ते उडलेले होते त्याच्यावरती. म्हणजे रोज तर मी व्यवस्थित क्लीन करून घेत असते, पण खिडकीवरती थोडेसे ते डाग दिसून येत होते. म्हणून मग ते व्यवस्थित भांडी झाल्यानंतर घासून वगैरे काढले, कारण की जर पटकन ते क्लीन वगैरे नाही करून घेतलं तर मग ते एकदम जास्त होतात आणि मग ते घासताना सुद्धा आपल्याला भरपूर असा त्रास होतो. तर त्याच्यामुळे मग मी काय केलं की आता थोडेसे दिसतात आहेत म्हणून म्हटलं जेवढे आहेत तेवढे आपण क्लीन करून घेऊयात, कारण की मग एकदा जास्त झाले की ते निघत नाहीत. आणि किचन जो आहे तो मी पूर्ण सेट करून घेतला. आणि त्यानंतर मग मी इथे बेडरूममध्ये आले. आणि या बेडरूममध्ये जास्त कोणी येत नाही, म्हणजे फक्त हे माझ्या सासूबाईंचं कपाट आहे आणि याच्यावरती थोड्याशा ज्या बॅगा असतात ज्या की आपण ट्रॅव्हलसाठी यूज करतो तर त्या इथे मी ठेवलेल्या होत्या. आणि मग इथं फक्त धान्याचीच पोती असतात, तर त्याच्यामुळे ते असं जेव्हा आपल्याला गरज असते तर तेव्हाच आम्ही इथे जास्त येतो. तसं सहसा या रूमचा जास्त काही वापर वगैरे होत नाही. आणि धान्य हे घरामध्ये असल्यामुळे काय होतं ना की बघा पसारा पण इथे धान्याचा जास्त तुम्हाला दिसेल. आणि जे काही थोडे थोडे धान्य राहिलेले होते ते सगळे मी व्यवस्थित असे बांधून ठेवले. आणि बघा घरचं धान्य असलं ना की ते तुम्हाला बघा वर्षभर पुरतं, वर्षभरापेक्षाही जास्त जातं. पण जर का तुम्ही तेच विकतचं खात असाल ना बघा तर ते पटकन संपतं आणि त्याचा अंदाजसुद्धा येत नाही की आपण कधी आणलेलं होतं आणि ते इतक्या लवकर संपलं सुद्धा. तर इथे जे काही बी वगैरे होते तर ते सगळे मी एका अशा छोट्या पाऊचमध्ये बांधून ठेवत होते कॅरी बॅगांमध्ये, की जेणेकरून जेव्हा लागतील तर तेव्हा ते घेता येतील. आपले कांद्याचे बी असोत किंवा गवारीचे, पावट्याचे. आता जर शेती असेल तर त्यांना माहितीच असेल की शेती असेल तर किती सगळे असे बी वगैरे ठेवावे लागतात. किंवा मग औषधे असतात, प्रत्येक पिकावरचे औषध हे वेगवेगळं असतं. तर ते व्यवस्थित असं बांधून वगैरे ठेवलं की मग ज्यावेळेस त्याची गरज आहे त्यावेळेस ते सापडतं. म्हणून मग मी आधी जेवढे काही पॅकेट होते, पोती होती जी काही, ती व्यवस्थित अशी बांधून वगैरे ठेवली. त्यानंतर ज्या काही जाळ्या वगैरे मला दिसत होत्या त्या मी व्यवस्थित झाडून वगैरे घेतल्या. त्यानंतरनं जे शेंगा फोडायची मशीन होती तर ती सुद्धा मी व्यवस्थित ठेवून दिली, कारण की आता तिचा काही वापर लगेच नव्हता, कारण की आत्ताच भुईमुगाची पेरणी झालेली आहे आणि बरेचसे शेंगदाणे जे आहेत ते शिल्लक सुद्धा होते. म्हणून मग मी ती ठेवून दिली. आणि त्यानंतरनं मग एका बास्केटमध्ये मी जे काही बी वगैरे होते तर ते व्यवस्थित भरून सुद्धा ठेवले. आणि जी काही पातेली वगैरे होती तर ती सुद्धा मी बॅक साईडला ठेवून दिली. तर तुम्ही म्हणताल की किचनमध्ये का नाही ती ठेवत, तर ही मोठी मोठी पातेली आहे त्याच्यामुळे सतत खाली काढणं शक्य होत नाही. आणि आमच्या इथे सतत काही ना काहीतरी कार्यक्रम चालू राहत असतात, तर त्याच्यामुळे मग मी ही पातेली जी आहे ती इथेच ठेवते, जेणेकरून काही दळण वगैरे करायचं असेल किंवा मग एखादा कार्यक्रम असेल तर त्यासाठी ती पटकन आपल्याला घेता येतात. सतत आपण वर किंवा खाली
खाली करू शकत नाही, तर त्याच्यामुळे मग अशी हाताशी येतील अशीच मी ती ठेवलेली आहेत. आणि बेडरूमचा स्पेस थोडासा कमी आहे, तर त्याच्यामुळे इथे आम्ही धान्य ठेवण्यास प्रेफर करतो. आणि वरती जर धान्य ठेवायचं म्हटलं वरच्या रूममध्ये, तर मग सतत आपण ये जा करू शकत नाही. जे काही बी वगैरे लागणार आहे किंवा औषधे वगैरे लागणार आहेत, तर ते घेण्यासाठी सारखं वर खाली करणं होत नाही, म्हणून मग आम्ही इथेच ते ठेवलेलं आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा सोयीस्कर जाईल. आणि बघा, जेव्हा असं धान्य वगैरे घरात असतं ना, तर तेव्हा घरसुद्धा असं आपलं भरल्यासारखं वाटतं, कारण की धान्याची कमतरता घरामध्ये कधीच भासत नाही. आणि जरी काही कमी पडलं तरी सुद्धा ते पुरून येतं आपल्याला दुसरं धान्य येईपर्यंत. तर आता इथे मी आधी पोती वगैरे जी आहे ती व्यवस्थित लावून घेतली. त्यानंतर शेतीच्या कामामध्ये जी काही वस्तू उपयोगी पडतात, जसं की पंप झाले किंवा छोटे छोटे पाईप झाले किंवा स्क्रू वगैरे झाले, तर जे काही लागतात ते मी सगळं असं एका बॅगमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं. आणि त्यानंतर मग एका कॅरी बॅगमध्ये भरून ते व्यवस्थित असं कपाटाखाली ठेवून दिलं, जेणेकरून बऱ्याचदा त्याची गरज पडते. आणि शेतामध्ये जर कामे असतील तर त्यावेळेस तर ती सतत लागत असतात, तर त्याच्यामुळे मग मी ते व्यवस्थित असे कॅरी बॅगमध्ये भरून ठेवून दिले. आणि इथे बघा, तुम्ही काम करताना मला इतकं गरम होत होतं की काय सांगायलाच नको, पण फॅन चालू केला की जो कचरा होता तो इकडे तिकडे जात होता, तर त्याच्यामुळे मी फॅनसुद्धा बंद केलेला होता आणि खिडकीसुद्धा लावून घेतलेली होती, कारण की खिडकीमधून भरपूर असं वारं येत होतं, तर त्याच्यामुळे कचरा इकडे तिकडे जात होता, म्हणून मग मी ते पूर्ण लावून घेतलेलं होतं. त्यानंतर इथे दिवाणवरती जेवढं काही सामान होतं तर ते सगळं मी खाली काढून घेतलं. त्यानंतर बेडशीट चेंज करण्यासाठी घेतली. बेडशीटवरती जेवढा काही पसारा होता तो सगळा मी आवरून घेतला. आणि इथे पावसाळ्याचं जे जर्किंग वगैरे असतात तर ते मी कपाटात ठेवून दिले, कारण की आता काही पावसाळा तर आहे पण पाऊस काही येत नाहीये, म्हणून मग म्हटलं जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण काढूयात, म्हणून मी ते व्यवस्थित असं ठेवून दिलं. आणि त्यानंतर मग झाडून वगैरे रूम मी व्यवस्थित घेतली, जेणेकरून जो कचरा आहे तो मी व्यवस्थित गोळा करून ठेवेल. आणि ज्या काही रूममधल्या जाळ्या वगैरे होत्या तर त्यासुद्धा मी काढून घेतल्या. त्यानंतर इथे कपाटाची जी काच होती तर ती जीविकाने काय केलं होतं की टिकल्या वगैरे लावून पूर्ण खराब झालेली होती ती काच, तर त्याच्यामुळे मग मी ती आधी घासून वगैरे घेतली. आणि जिथे मला भिंती वगैरे अशा खराब दिसत होत्या तर त्यासुद्धा मी पुसून घेतलेल्या होत्या, पण ते काही मला शूट करता आलेलं नाही, कारण की मोबाईलची बॅटरी तिथे संपलेली होती. त्याच्यामुळे जेवढं शूट झालं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि मी सर्व असं घासून पुसून वगैरे व्यवस्थित घेतलेलं होतं. आणि खिडक्यासुद्धा मी व्यवस्थित अशा क्लीन करून घेतलेल्या होत्या, कारण की कसं लहान मुले घरात असली की सतत त्यांचं चालू असतं काम किंवा पसारा करणं, आणि इकडे तिकडे त्यांची ओली बोटं असली की ते असे खाल्ल्यानंतर त्यांची सहज लागून जातात, तर त्याच्यामुळे काय होतं की थोड्याशा वस्तू या घरातल्या आपल्या खराब सुद्धा होतात. असो, लहान मुलांशिवाय सुद्धा घराला शोभा नाही. तर त्यानंतर इथे मी ज्या खिडकी वगैरे होत्या तर त्यासुद्धा ज्या काचा होत्या खिडक्यांच्या तर त्यासुद्धा मी व्यवस्थित घासून वगैरे घेतलेल्या होत्या. आणि 1-2 मिनिटातच मी जी आपली घासणी असते तर त्यांनी घासून वगैरे घेतल्या होत्या, तर 1 मिनिटातच त्या निघाल्या. मला जास्त काही त्यासाठी मेहनत घ्यावी लागली नाही. आणि इथे सगळं आधी मी क्लिनिंग वगैरे करून घेतलं. पूर्ण ज्या खिडक्या वगैरे होत्या त्या व्यवस्थित अशा मी क्लिनिंग वगैरे करून घेतल्या, जेणेकरून एकदा जर काम माझं पूर्ण होईल या रूमचं, परत काही मग मी ही रूम क्लीन करण्यासाठी घेणार नाही. आणि मग नंतर सगळं पुसून वगैरे घेतलं मी व्यवस्थित, कारण की या स्लायडिंगच्या आहेत तर त्याच्यामुळे थोडीशी धूळसुद्धा याच्यावर होती. आणि पटकन निघाल्या खिडक्या, जास्त काही मला म्हणजे त्रास वगैरे झालेला नाही. फक्त लिक्विड घेतलं आणि घासणीने पूर्ण घासून काढलं, आणि एक ओला नॅपकिन होता त्याने व्यवस्थित अशा क्लिनिंग करून घेतल्या. आणि आता बाहेरून सुद्धा खूप छान हवा येत होती, तर तुम्ही बघू शकता मी फरशा वगैरे सुद्धा पुसून घेतलेल्या होता. जेवढं मला होता होईल तेवढं क्लिनिंग मी केलेलं होतं. आणि बाहेर बघू शकता तुम्ही किती छान वारं सुटलेलं आहे. खूप छान हवा येत होती, बाहेरून थंड हवा येत होती, खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. आणि पावसाचं वातावरण तर काही दिसतच नव्हतं बाहेर. तर चला तर मग तुमच्याबरोबर बोलता बोलता माझी एवढी क्लिनिंग करून झालेली होती. आणि हा फायनल लुक होता रूमचा. सगळे धान्याची पोती वगैरे मी व्यवस्थित अशी सेट करून घेतलेली होती. तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत.